अध्याय 8 श्री गणाधिपतये नमः। सप्तमी निरूपिली वस्तू कळा, जी अतर्क्य ब्रह्मादी सुरा सकळा, तिचे परमगुह्य दयाळा श्रवण केले सादर। पार्वती विनवी जी त्रिपुरारी, लिंगासी देह मिश्रित कवणे परी, प्राण असे लिप्देहा भितरी, तो देहासी मिश्रित कैसा, लिंग देह प्राण तिन्ही, येरासी मिश्रित होनी, कैसे असती जी शूलपाणी, ते निरोपामज। जैसा प्राणलिंगी सिद्ध झाला, तो सर्वेंद्रिय व्यापुनी राहिला, व्यापकत्वे देही भरला, जळी अग्नी समपय, जैसे जळ उष्ण होय अग्निसंगे, तैसे देह मिश्रित लिंगार्चन योगे, प्राण तरी सहज अंगे एकची असे, तरी लिंगासी देह मिश्रित कोणे परी, पूर्वील देह बुद्धी अभेरी जरी, दाही इंद्रिये लिंगार्चनकारी, अखंड लाविजे, ऐसी ज्याची सर्व संबंधे तुटली, त्याची लिंग गळेसी बुद्धी बांधिली, तया प्राणलिंग पदवी आली, तो अंश होय माझाची। जळ तरी घटा माझी असे, अग्नी तो बाहेरीच दिसे, परी घटाग्नी संयोगे होत असे, जळ तप्त घट तप्त होता जळ तप्त, मग तिन्ही एक अग्निरूप होत, एकमेकाचे संयोगे मिश्रित होती तात्काळ पै, तेवी सत्क्रिया आणि लिंगार्चन, करिता गुरुत्वे पूजन, लिंग संगे देह लिंग जाण, मग भेद कैसा, लिंग संगे देह एक होता, देह संगे सहज प्राण ऐक्यता, एवं देह प्राण लिंग एक रूपता, गुरु कळा बिंबे, ऐसे तिन्ही भावे करी एकार्चन, तोची भक्त शिवाचार संपन्न, अथवा जंगम झाला तरी भजन, येणेची भावे करावे, इष्ट प्राण भाव जाण, लिंग रूपाची मुख्य खूण, गुरुमंत्राते 8 गुण, पूजिता पुण्य विशेष, जे ऐक्य भावे न करी पूजन, जरी भाव धरी भिन्न भिन्न, तरी तो भक्त असे परी जाण, पूजा त्याची निर्फळ, सांडोनिया लिंगार्चना, जो करी आन देवता पूजना, तो शिवभक्त नोव्हे त्याची यावदना, अवलोकू नये आणखी सांगतो सोय एक, शिवलिंग पूजा न सोडावी देख, प्राणहानी झाली तरी नेमिक, व्रत न सोडावे पूजेचे, लिंग पूजा सोडून मानव, जरी भोगी राज्यवैभव, तोही पावे नरकार्णव, प्रायश्चित्ता कारणे, जो सर्व देवासी असे श्रेष्ठ, सर्व ऋषी मुनीसी वरिष्ठ, तो लिंग हृदयी असोनी नष्ट, आन देवतासी पूजितो, ज्यासी हरिवरांची ध्याती, हरिने नयन वाहिले जयाप्रती, तो इष्टलिंग हृदयी असोनी पूजिती, देवतांतरा मूढा, गण गंधर्व इंद्रियादिकासी, वरिष्ठ शेष कुर्म वराहासी, तो शिव सांडोनी देवतांतरासी, भजे तो मूर्ख जाणावा, शिवभक्त म्हणविने परी शिवासी न पूजणे, तरी निरयासी जाणे, क्रियभ्रष्ट म्हणोनिया, थोरवी मिरवी शिवाचाराची, क्रिया राहटे आणिकाची, व्याभिचारिणी सेवा करीपतीची, परपुरुषी जावया, आपुला आचार सांडुनी, पर आचारी वर्ते रात्रंदिनी, श्वान सुकर योनी जाण, भोगिले कल्पवरी, आणखी सांगणे तुझ एक, कुलवधूची रीती देख, प्राण गेलिया न पाहे मुख, परपुरुषाचे, सतीपती सदाचारे वर्तती, तैसीच वीरशैव धर्मस्थिती, एकनिष्ठे भजावे लिंगमूर्ती, दुजी भक्ती स्तोषिक, या लागी आपुली क्रिया न सांडिजे, गुरुकृपे ज्ञान साधिजे, ज्ञान आंतरबाह्य क्रिया कीजे, बरवी निपुण, अंतरी ज्ञान बाहेर क्रिया, दोन्ही एकची झालिया, मग कैसा प्रपंच कैसी माया, तया सत्य शांत शरणाते, बाह्य क्रिया अंतरी ज्ञान, दोहीचे कैसे होय एकपण, तयासी दृष्टांत देईन, तो परिस ओ देवी, अग्नी तरी असे बाहेरी, जळ असे घटा भीतरी, घटतप्त होय अग्नी करी, जळ तप्त तव होय, तेवी क्रिया करिता निपुण, इष्टलिंगा करिता अष्टविधार्चन, एवं क्रिया योगे देह प्राण, लिंग कळा पावती की, या लागी स्वक्रिया न सांडावी, गुरुकृपे अंतर्ज्ञान कळा धुंडावी, ऐसी एकविध भक्ती होआवी, वीरशैवी निश्चये, प्राणाची मलिनता गेली यावीन, प्राणलिंगी लिंग कळा नये जाण, म्हणून दश इंद्रिय दमुन स्वाधीन ठेविजे, प्राणाचे भोक्तव्य असे जे जे,
ते आधी लिंगासी अर्पिजे मग आपण आरोगीजे ऐसा नेम असावा. या परिक्रिया आचरण हे प्राणलिंगीचे लक्षण. क्रिया आणि ज्ञाने विन न पावे मोक्षमार्ग. ऐसे पूर्व अवगुण जाता सहज प्राणलिंगेचे प्रकाशे तेज. मग देह होय प्राणलिंगी सहज लिंग लक्षण अंगाये. ते कैसे म्हणसी तरी ऐक ईश्वराची जी पंचमुखे नेमक. पंचेंद्रिय अर्पिजे सुख जे जे होईल ते ते. येणे परिक्रिया आचरण होता सहजची प्राणलिंगा अर्पण. म्हणून क्रिया ज्ञान उभयाविन न साधे वस्तू. क्रियाहीन ज्ञाने कुण वस्तू साधू म्हणती अज्ञान. अथवा क्रियेनेची साधू ज्ञाने विन भाविती तेही मूर्ख. क्रियेविन न शोभे ज्ञान ज्ञाने विन न शोभे क्रिया जाण. म्हणून दोहोशी अनुलक्षून वर्तिजे भावे संसारी. जैसे प्रकृती पुरुष दोन्ही एकाची मते होऊनी सृष्टी कर्म अनुदिनी चालविती तैसे हे. क्रियेविन ज्ञान दुर्लभ ज्ञाने विन क्रिया निष्फळ. उभय होता योग सबळ वस्तू येत निज हस्ता. यासी दृष्टांत सांगतसे एक जेने संदेह फिटे देख. आपुले मनीचा संकल्प सुटोनी जाय तत्क्षणी. एक अंधू एक पंगू तत्वता उभय एका स्थळी असता. तेथ अनल लागला तत्वता तो देखून या पंगूने. पंगू ते ज्ञान जाणे डोळस अंध तो क्रिया करी दृष्टी नाही त्यास. परिपंगूने देखिले अग्नीस गृह जाळीता. परिक्रिया पायाविन अडला तेथून न निघे स्थळाला. मग अंधासी विचार मांडिला पंगूने कैसा. पंगू म्हणे अंधा लागुनी काय निश्चिताससी गृही लागला अग्नी. आता मी तू एक होऊनी जाऊ निघोनी वेगेसी. पंगू म्हणे अंधा लागून मी तुझे खांदी बैसून. इकडे जिकडे मार्ग दावीन तिकडे तिकडे चालावे.